नमस्कार मंडळी. नुकताच झी मराठी चित्रगौरव हा पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात बिग बॉस मराठी 5चा विजेता सूरज चव्हाणचं एक कॅरेक्टर प्ले करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात सूरज चव्हाणची मिमिक्री अभिनेता अभिषेक वर्णेकर यांनी केली होती. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात सूरज चव्हाणची अशा प्रकारे मिमिक्री न करता थेट सूरज चव्हाणलाच बोलवायला पाहिजेत होतं, असं काही सूरजच्या चाहत्यांचं मत होतं. त्यामुळे सूरजचे चाहते खूपच नाराज झाले आहेत. आता यावरती स्वतः सोशल मीडियावर सूरज चव्हाणने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि प्रतिक्रिया दिली आहे. आता यामध्ये सूरज चव्हाण हा नाराज असल्याचं स्पष्ट दिसतंय. आता हा काय नेमका प्रकार आहे ते पहिल्यांदा जाणून घेऊया. तर मंडळी, दरवर्षीप्रमाणे झी मराठीवरती झी चित्रगौरव हा पुरस्कार सोहळा प्रदान करण्यात येतो. त्यावेळी बरेचसे स्किट सादर करण्यात येतात. तर यावेळी निलेश साबळे यांनी दिग्दर्शित केलेलं एक स्किट सादर करण्यात आलं, ज्यामध्ये दिलीप प्रभावळकर, भरत जाधव आणि सूरज चव्हाण यांच्यावरती एक स्किट होतं आणि ते स्किट खूपच मजेशीर केलं होतं. यामध्ये सूरज चव्हाणची मिमिक्री अभिनेता अभिषेक वर्णेकर याने खूपच छान पद्धतीने केली होती. मात्र अभिषेकच्या जागी सूरज चव्हाणच हवा होता, असं मत प्रेक्षकांनी व्यक्त केलं. आता हा प्रोमो बघून सूरज चव्हाण देखील झी मराठीवर नाराज झाला आहे. मला हे स्वतः करायला द्यायला हवं होतं, अशी खंत त्याने या व्हिडिओमधनं व्यक्त केली. त्यानंतर तो पुढे म्हणतो की मला जरी स्किट करायला नाही घेतलं असतं तरी चाललं असतं, पण मला त्या शोमध्ये बोलवायला हवं होतं. मला एखाद्या कोपऱ्यात बसवलं असतं तरी चाललं असतं, परंतु मला तुम्ही बोलवायला हवं होतं. यामुळे माझे चाहते, माझे प्रेक्षक खूपच नाराज झाले आहेत. माझे चाहते माझ्यासाठी देव आहेत. तर त्या देवांसाठी, माझ्या चाहत्यांसाठी तुम्ही मला त्या कार्यक्रमामध्ये बोलवायला हवं होतं, असं म्हणून सूरज चव्हाण झी मराठीवरती नाराज झाला आहे. तर काय वाटतं तुम्हाला सूरज चव्हाणच्या या नाराजीबद्दल? यासोबतच सूरज चव्हाणला झी मराठीच्या त्या कार्यक्रमामध्ये बोलवायला हवं होतं का? याबद्दल तुमचं काय मत आहे? हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा.